नमस्कार, मैं जूली तिवारी। हर समय आपके साथ न्यूज चैनल में आप सभी का स्वागत है। तो चलिए नजर डालते हैं आज के कुछ मुख्य समाचारों पर। अंबरनाथ में गठबंधन की मिठाई बनी कड़वी, आखिरी वक्त में बदले राजनीतिक समीकरणों पर बोले अरविंद वालेकर। अंबरनाथ नगरपालिका चुनाव के बाद बने राजनीतिक हालातों के बीच शिवसेना भाजपा गठबंधन को लेकर शुरू हुई चर्चाओं ने शहर की राजनीति में बड़ा मोड़ ला दिया। गठबंधन की घोषणा से पहले जहां जीत की खुशी में पेड़े बांटे गए और भाजपा को झटका लगने तथा शिवसेना को स्पष्ट बढ़त मिलने की खबरें सामने आई, वहीं कुछ ही दिनों बाद भाजपा के साथ युति की चर्चा शुरू होने से राजनीतिक हलकों में हैरानी फैल गई। इस पूरे घटनाक्रम पर प्रतिक्रिया देते हुए शिवसेना शहर प्रमुख अरविंद शिवलिंग वालेकर ने कहा कि चुनाव परिणाम के बाद नगराध्यक्ष और पीठासीन अधिकारियों द्वारा लिए गए कुछ फैसलों के खिलाफ भाजपा नेताओं ने जिला अधिकारियों तक शिकायत पहुंचाई थी, जिसके बाद पूरे मामले ने नया राजनीतिक रूप ले लिया। अरविंद वालेकर ने कहा कि भाजपा देश भर में कांग्रेस के खिलाफ राजनीति करती है, लेकिन अंबरनाथ में कुछ भाजपा नेताओं ने कांग्रेस नगर सेवकों को साथ लेकर सत्ता समीकरण बनाने की कोशिश की थी, जिसे लेकर शिवसेना में भी नाराजगी थी। उन्होंने कहा कि जब शहर में भाजपा और कांग्रेस के समीकरणों की चर्चा हो रही थी, उसी दौरान अचानक शिवसेना भाजपा गठबंधन की बात सामने आई, जो उन्हें शुरुआत में गलत लगी। हालांकि बाद में पार्टी नेतृत्व और मुख्यमंत्री तथा उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे के निर्देश के बाद शहर के विकास को ध्यान में रखते हुए गठबंधन को स्वीकार किया गया। अरविंद वालेकर ने स्पष्ट कहा कि शिवसेना को कोई गठबंधन से आपत्ति नहीं है, लेकिन सभी निर्णय पार्टी नेतृत्व के मार्गदर्शन में और शहर के हित को ध्यान में रखकर होने चाहिए। कसं आहे, अंबरनाथ नगरपालिकेच्या निवडणुका झाल्या त्यानंतर जो काही निकाल आला जनतेने दिला तो आम्ही ग्राह्य धरला। त्यानंतर उपनगराध्यक्षाची निवडणूक आणि कोऑपच्या नगरसेवकांची निवडणूक झाली। त्याच्यामध्ये नगराध्यक्षांनी पीठासीन अधिकारी म्हणून काही निर्णय चुकीचे घेतले, त्याविरुद्ध भाजपचे काही नेते हायकोर्टात गेले। हायकोर्टाने त्यांना मान्य जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठवलं। जिल्हाधिकारी साहेबांनी आत्ताच 8 दिवसापूर्वी निकाल दिला की शिवसेनेकडे 32 नगरसेवक आहेत, त्यांना बहुमत आहे आणि त्यामुळं अंबरनाथमधील सर्व गटनेते शिवसेनेचे नगरसेवक छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला हार घालून फटाके फोडले, एकमेकाला पेढे भरवले आणि सगळ्या बातम्या आल्या टीव्हीला, पेपरला की अंबरनाथमध्ये भाजपला धक्का आणि शिवसेनेच्या बाजूने कौल दिला। नक्कीच याचा विजय झाला, सत्याचा विजय झाला आणि अशा अनेक वेगवेगळ्या बातम्या आल्या। त्यानंतर लगेचच 2 दिवसांमध्ये भारतीय जनता पार्टीबरोबर युती करा हे शिवसेनेच्याच काही मंडळींनी बोलणं हे मला चुकीचं वाटतं। म्हणून मी काल बोललो की हा निर्णय वरिष्ठ पातळीवर पक्षाच्या नेत्यांनी घेतला पाहिजे, परंतु तो आपणच आपल्याकडं बहुमत सिद्ध झालं, आपले 5ही सभापती आपले होणार हे माहिती असून देखील आपण युती करायची हे मला कुठेतरी चुकीचं वाटलं, म्हणून मी काल तो विषय मांडलाय। जर पक्षाने याबाबत वरून माननीय शिंदे साहेबांनी आदेश दिला की युती करायचीच आहे, खासदार साहेबांनी जर सांगितलं की युती किती महत्त्वाची आहे त्या शहराच्या विकासासाठी, तर आम्हालाही काही हरकत नाही, शिवसैनिकांना नगरसेवकांना त्याची हरकत नाही। परंतु स्थानिक नेत्यांनी जी गडबड केलेली आहे ती काही जण त्याच्यामध्ये नाराज आहेत। नक्कीच सगळ्यांना विश्वासात घेऊन एवढं मोठं पाऊल उचलायला पाहिजे होतं असं मला वाटतं। 11 नगरसेवकांनी यांना काँग्रेसचे लोक ते भाजपामध्ये आले होते आणि आता शिवसेना आणि भाजपाची युती झाली, तर त्यांची याचिका आपण पण शिवसेनाच्या माध्यमातून केलेली लोकांनी, तर त्याबाबत आपण कसं बघतात? खरं तर पूर्ण देशभरामध्ये भारतीय जनता पार्टीचे सर्व नेते दिल्लीपासून तर अगदी गल्लीपर्यंतचे काँग्रेसच्या विरोधामध्ये लढत असताना अंबरनाथमध्ये भारतीय जनता पार्टीच्या काही नेत्यांनी काँग्रेसच्या नगरसेवकांना सोबत घेऊन जे इथं राजकारण करण्याचा प्रयत्न केला
त्याच्या बातम्या संपूर्ण देशभरामध्ये गेल्या आणि असं असताना पुन्हा काँग्रेसबरोबरच सगळ्यांनी बसायचं तर जे काही या महाराष्ट्रामध्ये एकनाथ शिंदे साहेबांनी उठाव केला आणि शिवसेना भारतीय जनता पार्टीची युती झाली, देशभरामध्ये युती आहे, असं असताना आपण काँग्रेसबरोबर बसून सत्ता चालवणार आहोत का, असं मला वाटतंय. म्हणून मी काल या गोष्टीला वाचा फोडली. तो आज के लिए बस इतना ही। कल फिर मिलेंगे इसी समय इसी चैनल पर। तब तक के लिए मुझे दीजिए इजाजत। धन्यवाद। हमारे चैनल को सब्सक्राइब करें और बेल आइकन दबाना ना भूलें ताकि हमारी खबरें सबसे पहले आप तक पहुंचे।